सुख कुणाला नको आहे? सुखाची आस प्रत्येकाला लागू नये आणि ती असणारच, त्यात गैर तरी काय आहे? पण आज प्रत्येक जण सुखापासून वंचित का होतो आहे हे शोधणं फार महत्वाचं आहे. जेव्हा आपण सुखाची कल्पना एका वेगळ्या रूपात करायला लागतो किंवा सुख हे इतरांना पाहून शोधायला लागतो, लोकांच्या दृष्टिकोनातून स्वतःचं सुख शोधू लागतो, तेव्हा ते मिळणं कदापिही शक्य नाहीये. सुखाची संकल्पना जर समजून घ्यायची असेल तर प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याकडं जे आहे ते त्यामध्ये स्वतःचा आनंद शोधणं महत्वाचं आहे. जोपर्यंत आपल्याला ही गोष्ट लक्षात येत नाही तोपर्यंत सुख आपल्या पदरी पडत नाही. एका घरामध्ये एका छताखाली एक भाकर 4 लोकांनी मिळून खाल्ली तरी त्यात आनंद आहे, पण एका मोठ्या बंगल्यामध्ये भरगच्च मिठाई जरी असली पण एकमेकांमध्ये संवाद नसेल, ते गुंतलेले नसतील, तर तिथे शोधून सुद्धा सुख मिळणार नाहीये. कारण सुख इतर कोणत्या गोष्टीमध्ये मिळत नाही. सुख आपल्या मनाची एक प्रवृत्ती आहे, आपल्या मनाची ती एक ठेवण आहे. जोपर्यंत सुख त्या दृष्टिकोनातनं पाहिलं जात नाही तोपर्यंत हे सुख आपल्या घरी नांदणार नाही, एवढं लक्षात ठेवा.